हॉटेलसारखी भाजी घरी करायची असेल तर ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून पहा. अगदी रिच आणि क्रीमी दिसतीये, मस्त हॉटेल टाईप, तेही घरी असलेल्या साहित्यामध्ये हॉटेलसारखी टेस्टी अशी भाजी. चला तर पाहूया. मेथी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवा. मेथी कडू असते, त्याच्यामुळं थोडं 1 चमचाभर मीठ टाकून त्याला 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवा. नंतर त्याला स्वच्छ धुवून कट करून घ्या. बारीक कट करून घ्यायची आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्या. चमचाभर त्यात मी खडे मसाले टाकलेत, दालचिनी, काळी मिरी आणि त्यात 2 कांदे. आपल्याला कांद्याची पेस्ट बनवायची, त्याच्यामुळे तुम्ही कांदा कसाही कापला तरीही चालेल. थोडासा जाडसर कांदा कापून घेतलाय. आता ही भाजी खूप जास्त तिखट नसते, तुम्ही त्यानुसार हिरवी मिरची वापरू शकता. मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 5-6 काजू घेतलेत. जर तुम्हाला काजू वापरायचे नसतील किंवा काजू आवडत नसतील तेही सांगते मी. काजूच्या ऐवजी तुम्ही 2 ते 3 चमचे शेंगदाणे आणि 3 चमचे तीळ भाजून घ्या आणि ते तुम्ही काजूच्या ऐवजी टाकू शकता कांदे आणि हिरवी मिरची सोबत. त्यात 1 वाटीभर दूध टाका आणि ही पेस्ट करून घ्या. आपल्याला थोडीशी मलाईदार बनवायची आहे, त्याच्यामुळे आपण दूध आणि साईचा उपयोग केलेला आहे. त्याच कढईमध्ये परत तेल टाकून लसूण आणि आलं परतून घ्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची आहे. ज्यांना काजू आवडत नसतील किंवा काजू नसतील ते शेंगदाणे आणि तीळ वापरू शकता. शेंगदाण्याची साल काढून घ्या. तेही छान मस्त क्रीमी अशी ग्रेव्ही तयार होते आणि कळणारही नाही की आपण काजू नाही वापरलेत, शेंगदाणे वापरलेत. त्यानेही छान टेस्ट येते. आता मेथी तेलावरती छान परतून घ्यायची आहे. मेथीला पाणी सुटेल, हे पहा या प्रकारे. आता हे पाणी आटेपर्यंत आपल्याला मेथी तेलावर परतून घ्यायची. शक्य तितकं तेलावर परतून घ्या, शिजून घ्या तेलावरतीच, कारण मेथीचा जो कडवटपणा आहे तो भाजीला येणार नाही जर आपण जास्त शिजून घेतली तेलावरती तर. आता पूर्ण पाणी आटलंय, हे पहा. आता फास्ट गॅस करूनच आपण परतून घेऊया, म्हणजे राहिलेलं पाणी पूर्ण सुकून जाईल. त्यात मी मटर घेतलेत, फ्रेश मटर घ्या. आता ही मी 5 मिनटं उकळून घेतलेत गरम पाण्यामध्ये. जर तुम्हाला कच्चे मटर वापरायचे असतील तर तुम्ही भाजी शिजून घेतलेत तरीही चालेल. उकळून घेतलं तर पटकन भाजी शिजते. आता यालाही 2 मिनटं झाकून ठेवूया. 2 मिनटानंतर हे पहा, मटर आणि भाजीमधलं पूर्ण पाणी आटलंय. आपल्याला जसं तेलावरती परतून घ्यायचं होतं त्या प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. याच्यामध्ये आपण लाल तिखट घालूया. ही भाजी खूप जास्त तिखट नसते मुळातच, त्याच्यामुळं तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही नाही तिखट घातलं तरीही चालेल. मी 1 चमचाभर लाल तिखट, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि चमचाभर गरम मसाला टाकलाय, अर्धा चमचा धने पावडर. आता याला छान तेलावरती परतून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण मसाले परतून झाल्यानंतर जी आपण पेस्ट केली होती काजू कांद्याची ती टाकून घेऊया आणि ह्यालाही छान परतून घेऊया, म्हणजे तेलावरती जास्त परतल्यानंतर ह्याचा कच्चेपणा आहे तो कमी होईल. याला असंच तेलावरती परतून घ्यायचे, पाणी न घालता. याला 1-2 मिनटं परत झाकून ठेवूया, म्हणजे मसाले छान भाजीमध्ये मुरतील आणि अजूनच चव छान येईल. हे पहा, 2 मिनटं झाकून ठेवल्यानंतर घट्टसर दाटसरपणा आलाय भाजीला आणि परत मी थोडंसं पाणी टाकलंय शिजवण्यासाठी. पूर्ण मसाले आणि ग्रेव्ही छान शिजण्यासाठी याला 1-2 मिनटं परत झाकून ठेवा. ही भाजी थोडीशी घट्टसरच असते. नान सोबत किंवा पोळीसोबत, जिरा राईससोबत मस्त लागते आणि तेही घरी असलेल्या साहित्यामध्ये. आता आपण मलाई मटर बनवलं आहे, त्याच्यामुळे थोडीशी मलाई टाकली आहे मी, घरच्याच दुधावरची साय. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. वरतून भाजलेली थोडीशी कसुरी मेथी टाका चमचाभर, नाही टाकली तरीही चालेल, पण त्यांनी छान मस्त टेस्ट येते. आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. घरच्या साहित्यामध्ये हॉटेलसारखी चमचमीत मेथी मलाई मटर तयार आहे. थँक्यू.